अगं, ह्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलावरती कसलाही अंकुश राहिला नाही. म्हणून तर ह्या रेव पार्ट्या, दारूच्या पार्ट्या, लिव्ह इन रिलेशनशिप, रात्री 12-1 वाजल्या तरी तरुण पोरं पोरी घरी येत नाहीत. काय कर कसला विचार करायला लागलीस? काय नाही हो, या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायचा मला खूप कंटाळा आलाय. पण मला मात्र एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायला खूप आवडतं. तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायला खूप आवडत असेल, पण मला बिलकुल आवडत नाही एकत्र कुटुंब पद्धतीत राहायला. तुला काय प्रॉब्लेम आहे एकत्र कुटुंबामध्ये राहायला, मला तेच कळत नाही. अहो, मला माझ्या मनासारखं वागताच येत नाही, जायला येत नाही कुठं, म्हणून मला आवडत नाही. हे बघ, तुझे आई वडील कधी एकत्र कुटुंबामध्ये राहिलेच नाहीत, ते विभक्त राहिलेले आहेत, त्यामुळे तुमच्यावर तसे संस्कारच झाले नाहीत. पण आमचं तसं नाही बरं का. हे बघ, माझे वडील, माझ्या वडिलांचे सगळे भाऊ एकत्र राहिले, ते कधीच विभक्त राहिले नाहीत. त्यामुळे कुटुंबामध्ये जे एकी असते ना, कुटुंबामध्ये जे जिव्हाळा असतो, आपुलकी असते, प्रेम असते, हे ना विभक्त कुटुंबामध्ये बघायला मिळतच नाही. आणि मग मला सुद्धा ना माझ्या भावंडासोबत राहायला खूप आवडतं. काय पण विभक्त झालेल्या कुटुंबामध्ये कसं असतं माहिती आहे का, नवराही नोकरी करतो, बायकोही नोकरी करते, आणि मग मुलांना काय पाहिजे काय नाही काही त्यांना घेणं देणं नसतं. मुलांसमोर पैसे फेकायचे, हे घ्या, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, एवढंच. पण मुलावरती संस्कार संस्कार कोण करणार मुलावरती? अगं, ह्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलावरती कसलाही अंकुश राहिला नाही. म्हणून तर ह्या रेव पार्ट्या, दारूच्या पार्ट्या, लिव्ह इन रिलेशनशिप, रात्री 12-1 वाजल्या तरी तरुण पोरं पोरी घरी येत नाहीत. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असं पाहायला मिळतं का, सांग बघू? घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं मुलावरती मुलीवरती लक्ष राहतं. मुलगी किती वाजता गेली, किती वाजता आली, मुलं किती वाजता आली, म्हणजे मुला मुलींच्या ह्या हालचालीवरती घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं लक्ष राहतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलावरती संस्कार होतात. मुलांना ऍडजस्टमेंट कशी करून घ्यायची हे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शिकायला मिळतं. लक्षात घे, विभक्त कुटुंबमध्ये नाही. इथं कसं आहे, विभक्त कुटुंबमध्ये प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे असते, स्वातंत्र्य पाहिजे असतं. आई मोबाईलवरती, वडील मोबाईलवरती, मुलं मोबाईलवरती, इथं संवादच नाही ना. आणि अजून एक तुला मी एक गोष्ट सांगू का संगीता, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुठल्याही स्त्रीवर, कुठल्याही पुरुषावर कामाचा जास्त ताण पडत नाही. कारण इथं प्रत्येकानं आपापली कामं वाटून घेतलेली असतात, त्यामुळे कामाचं ओझच वाटत नाही. अजून एक महत्वाचं सांगू तुला, हे विभक्त कुटुंब मध्ये ना, नवऱ्याला जर उशीर झाला तर बायको काय करते, जेवणाचं ताट किचन वरती करून ठेवते आणि नवऱ्याला मेसेज पाठवते, तुमचं जेवणाचं ताट किचन वरती तयार करून ठेवलंय, आल्यानंतर तुमचे तुम्ही जेवा, मला उठवू नका. असं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पाहायला मिळतं का, सांग बरं? इथं सगळे स्त्री पुरुष अगदी अशी पंगत म्हणून जेवायला बसतात. त्यामुळे इथं जो संवाद होतो ना, तो संवाद विभक्त कुटुंबामध्ये पाहायला मिळत नाही. मी तर म्हणतो तू खूप नशीबवान आहेस, तुला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायला मिळतं. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं मुलावरती मुलीवरती लक्ष राहतं. मुलगी किती वाजता गेली, किती वाजता आली, मुलं किती वाजता आली, म्हणजे मुला मुलींच्या ह्या हालचालीवरती घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं लक्ष राहतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलावरती संस्कार होतात. मुलांना ऍडजस्टमेंट कशी करून घ्यायची हे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शिकायला मिळतं. लक्षात घे, विभक्त कुटुंबमध्ये नाही. इथं कसं आहे, विभक्त कुटुंबमध्ये प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे असते, स्वातंत्र्य पाहिजे असतं. प्रत्येक जण, आई मोबाईलवरती, वडील मोबाईलवरती, मुलं मोबाईलवरती, इथं संवादच नाही ना. असं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पाहायला मिळतं का, सांग बरं? इथं सगळे स्त्री पुरुष अगदी अशी पंगत म्हणून जेवायला बसतात. त्यामुळे इथं जो संवाद होतो ना, तो संवाद विभक्त कुटुंबामध्ये पाहायला मिळत नाही. मी तर म्हणतो तू खूप नशीबवान आहेस, तुला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायला मिळतं.
आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा अजून एक फायदा म्हणजे काय माहिती आहे का, मुलांना आजी आजोबा यांचा लळा लागतो. आणि तिथं आई वडिलांना कोणी सांभाळायचा हा प्रश्नच निर्माण होत नाही. आलं का लक्षात? आई वडिलांची सेवा सगळेच मुलं करतात, सगळ्याच सुना करतात, नातवंड करतात. त्यामुळं कुटुंबामध्ये जे खेळीमेळीचं वातावरण असतं का नाही, ते विभक्त कुटुंबामध्ये पाहायला मिळत नाही. नाही हो, तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. ज्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई वडिलांची जी शोकांतिका होतीये ना, ती आपली होणार नाही. आणि तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे.